श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मागील अध्यायी केले श्रवण. कमलापूर कथा निरूपण. अवताराचे दिले प्रमाण चमेलीच्या फुलांनी. वायू अन जलासी नसे आकार करीती पात्राकारासी स्वीकार. भक्ता आवडे जो फार घरी परमात्मा रूप तैसे. शेषम राजू शिक्षक उरव कोंड्यासी. तेलुगू पंडित म्हणती तयासी उच्च शिक्षण घेण्यासी. झाले आगमन भावा घरी सत्याचे. सत्याचा आवाज मधुर शाळेत प्रार्थना म्हणे सुस्वर. सर्वांना तो आवडे फार त्याच्या नम्र आणि मृदू स्वभावाने. त्यास होती दसऱ्याची सुट्टी घेऊन गेले मित्रा सोबती. शेषम राजू हास्पेटच्या विरूपाक्ष मंदिरी. दर्शन घेण्या शंकराचे सत्यानं जाई मंदिरी. बाहेर सामानाचे रक्षण करी परी अद्भुत दिसले नयनी. लिंगस्थानी सत्यम देई दर्शन. सत्यम आत बाहेर सर्वत्र. सर्वांना वाटले आश्चर्य. दुसरे दिनी घडले ते काय ते आता मुखावरी ते आता अवधारा. सत्यम गेले शाळेमध्ये. विशेष कक्षा होती ते दिनी. अलौकिक निराळेच तेज मुखावरी आंजनेय लूने पाहिले. आंजनेय लू उरव कोंड्याचे आबकारी निरीक्षक. हात जोडोनी उभे समोर. 20 ऑक्टोबर 1940 दिवस होती अश्विन महिन्याची संकष्टी चतुर्थी. परतोनी आले घरासी दरवाजात पुस्तके फेकी. म्हणे वहिनीसी बालसाई भक्त माझी पाहती वाट. जगाचा करण्या उद्धार घेतला असे मी अवतार. आता विश्वची माझे घर तुमचा मी नसे. पातले आंजनेय लूच्या बगीचासी. दगडावरी बसून दर्शन दिधले सर्वांसी. प्रथम उपदेश दिला जगतासी प्रथम भजनाच्या रूपाने. मानस भजरे गुरुचरणम दुस्तर भवसागर तरणम. गुरु महाराज गुरु जय जय साईनाथ सद्गुरु. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुण शिव ओम. ओंकारं भव ओंकारं भव ओंकारं भव ओम नमो बाबा. आहे अजुनी तो दगड उरव कोंड्यात. दावतो पहिल्या उपदेशाची साक्ष. उभयता साक्षात घेतले हो दर्शन. मंदिर उभारिले भक्तांनी 1969 मध्ये. झाले 3 दिवस बगीचात चाले भजन पूजन अहोरात्र. इथुक्यात येई फोटोग्राफर. फोटो घेण्या बाबांचा. बैसले बाबा शिलेवरी. होता एक दगड शेजारी. उचलण्याचा प्रयास करू नको चिंता. बाबा वदे झडकरी. निशंक होऊनी फोटो घे. फोटो घेतला सत्वरी. काय करेल बिचारा. फोटो विकसित होऊनी आला. आश्चर्य वाटले सर्वांना. त्या स्थानी दगड नव्हता. झाले शिर्डी साई दिव्य दर्शन. पुट्ट परतीला वार्ता गेली. माता पिता आले सत्वरी. भक्त म्हणती आली आई. आई नव्हे आली माया. म्हणे बाबा भक्तांसी. ईश्वरम्मा रडू लागली. पेदवे कप्पा करी विनंती. चलण्याशी घरी वापस. जगाकरिता सोडले घर वापस न जाण्याच्या अटीवर. म्हणे दयेचा सागर आईला चल घरी झडकरी. खाऊ घाल स्वहस्ते पटकन उभे राहिले. आईसोबत घरी गेले. प्रेमापुढे अट कमी ठरली. स्वादिष्ट पदार्थ केले आईने. वाढले सत्याला प्रेमाने. सर्व पदार्थ एकत्र केले. बनविले त्यांनी 3 लाडू. गोड खारे केले एकत्र. एक रस एक स्वाद. आत्मानंदाचा स्वाद. आवड निवड नाही उरली. साई म्हणे ईश्वरम्माला पूर्ण कर तुझी इच्छा. हात समोर केला. लाडू ठेवला हातावर आईने. 3 लाडू खाल्ले साईने. बसा आता पुरे झाले. नाते संपले आई लेकराचे. केली साईबाबांनी घोषणा. एकदम उभे राहिले. बगीचाकडे जाऊ लागले. देणारे हात पसरले संतुष्ट करण्या आईला.
आईच्या हाताने लाडू खाऊनी इच्छा पूर्ण केली आईची. बगीचात वापस आल्यानंतरी काय झाले ते श्रवण करा. बगीचात होई भजन, घेती भक्त श्रद्धेने दर्शन. प्रौढ स्त्रीने केला प्रवेश, गुरुवार होता ते दिनी. तिचे नाव असे शारदा, प्रेमाने गौरी म्हणती शिर्डी साई बाबा. हिचा उल्लेख आला द्वितीय अध्यायात. होती शिर्डी साई भक्त लहानपणापासून. जात असे घेण्या दर्शन, भेटेन पुन्हा 8 वर्षानंतर. वदले होते तिला शिर्डी साई, गौरी चालवी अनाथाश्रम. प्रेमाने करीत असे मुलांचे संगोपन, प्राप्त करण्या धन. करीत असे कथा कीर्तने गावोगावी. आली असता उरव कोंड्यासी, समजले साईबाबाविषयी. साईबाबांचे दर्शन घेण्यासी आली अंजनेयलूच्या बगीचात. निराळेच पाहून रूप मन झाले साशंकित. जाऊन बैसली भक्त वृंदात, काय करावे समजेना. सत्यसाईंनी केला संकेत, त्यांच्या जवळ येण्यास. हिंदीत शिर्डी साईंच्या आवाजात वदले श्री सत्यसाई बाबा. गौरी आ गई मेरी बच्ची. हा तर आवाज साईंचा, वेश अनुरूप असे भिन्न, पण साईचा तोच आवाज. श्री सत्य साई म्हणे तिजला, देई माझे रुपये 16. आश्चर्य वाटे तिला, ही तर आपली पहिली भेट. शिर्डीचा दसऱ्याचा उत्सव केला. 40 रुपयांचा संकल्प, बलरामाला दिले उधार 40. केले त्याने वापस फक्त 24 रुपये. नव्हते 16 रुपये तुझ्याजवळ, म्हणून शिर्डीला पाठविले फक्त 24. किती राहिले शेष, विचारी सत्यसाई गौरीला. गौरीला एकदम खात्री पटली. पटकन जागेवरूनही उठली. आनंदाश्रू असे डोळी, केला साष्टांग नमस्कार बाबांना. पैसे नकोत मजला, दिली आठवण खात्री पटण्या. जाणार मी पुट्टपर्तीला, तेथे सेवा कर. साई बदले. काही दिवसानंतर बंद करूनी सेवा सदन, आली परतीला सत्वर. आजन्म सेवा केली बाबांची, होती पूर्वी शिर्डी साई भक्त. ह्यास्तव तिजला शिर्डी माई म्हणत, करी स्फूर्तीने सर्व कार्य. सेवा दल प्रमुख होती ती. प्रवेशद्वारावर फोडी नारळ, बाबांचे करण्या स्वागत. धन्य आमचे अहोभाग्य, घेतले हो दर्शन पेट्टा बोटूचे. मोठे कुंकू लावी कपाळाला, सत्यसाई बाबा म्हणती पेद्दा बोट्टू तिजला. करीते नमन गौरीला, साक्षी आहे ती दोन्ही अवतारांची. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति प्रथम उपदेश निरूपणम. 6ष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.